पोलीस भरतीचा फॉर्म भरला, मग आता पुढं काय हा प्रश्न तुम्हाला पण पडलाय ना? आणि तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवरती आलेला आहात. फक्त आता एक काम करायचं, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचाय. आता फॉर्म भरलाय, यानंतर ग्राउंड आणि लेखी. आज आपण लेखीवरती बोलणार आहोत आणि सर्व तुम्हाला नियोजन सांगणार आहे मित्रांनो. 100% तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचाय. चला वेळ न घालवता सुरू करूयात. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, ठीक आहे, तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरला असेल, महाराष्ट्रात ज्या जिल्ह्याला जाहिरात आहे काही प्रॉब्लेम नाही, किंवा आपला आवडता पुणे सिटी, मुंबई, काहीच विषय नाही. पण मित्रांनो, महत्वाचं काय, फॉर्म भरलं म्हणजे लगेच आपण भरती होतो का? तर नाही. भरती कोण होतात? जे योग्य नियोजन करतात, योग्य वेने ते जातात, त्या पद्धतीने ते अभ्यास करतात. जे क्वेश्चन पेपर मध्ये पडतंय ते वाचतात, आणि जे वाचतंय ते पेपरला पडतंय ह्या तुलनेने ते अभ्यास करतात. 100% ते लोक यशस्वी होतात. तर आपल्याला काय करायचंय मित्रांनो, आता महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला 4 विषय आहेत. 4 विषय: गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीएस, जनरल सब्जेक्ट. जनरल सब्जेक्ट मध्ये खूप सारे विषय येतात. त्यामध्ये इतिहास येतोय, भूगोल येतोय महाराष्ट्राचा, त्यानंतरून भारताचा पण, त्यानंतरून मित्रांनो चालू घडामोडी हा महत्वाचा आहे, पंचायत राज, त्यानंतरून आपलं विज्ञान, खूप सारे विषय येतात. मित्रांनो, याला कव्हर कसं करायचंय? मग कुठल्याही जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरलाय, त्या जिल्ह्याला तुम्हाला मार्क्स कसे चांगले पडले पाहिजेत याचा सर्वांगीण आपण अभ्यास करण्यासाठी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला 2017 पासून आपल्याला क्वेश्चन पेपर घ्यायच्यात. 17, 18, 19, 21 आणि 23, म्हणजे आपल्याकडे 5 क्वेश्चन पेपर आहेत. त्यामध्ये प्रत्येक वेळेस काय विचारलंय त्यांनी, मग ठीक आहे, मागील वेळेस काय विचारलंय, 18ला काय विचारलंय, 19ला काय विचारलंय, त्याच्यात चेंजेस काय होत गेलेत, आणि नंतरून काय विचारू शकतात त्याचा एक अंदाज लावायचा आहे. ठीक आहे, ही महत्वाची गोष्ट. आणि मग त्या हिशोबाने आपल्याला तयारी करायची. ठीक आहे, जरी त्या म्हणजे फिक्स नसलं आपल्याला माहित कसा पेपर येणार आहे, पण त्यावरून आपण अंदाज लावून अभ्यास करायचा मित्रांनो. 100% आपल्याला मार्क चांगले येणार आहेत. मग तुम्ही ज्या जिल्ह्याला भरलाय त्या जिल्ह्याची विशेष काही माहिती आहे का? जीएसच्या बाबतीत सांगतोय. मग त्या जिल्ह्याला समजा तिथं तालुके किती आहेत, तिथं एसपी कोण आहेत, तिथलचे जिल्हाधिकारी कोण आहेत, तिथलचे पालकमंत्री कोण आहेत, त्यानंतरून मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण त्या जिल्ह्यात फॉर्म भरतोय तिथं विधानसभा मतदारसंघ किती आहेत, लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत, त्याचा क्रमांक किती आहे, या सर्व गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. त्या तालुक्यात म्हणजे त्या जिल्ह्यात एकूण पोलीस स्टेशन किती आहेत हे पण, त्यानंतर तिथं काही विशेष असेल, समजा तिथं कुठला प्रकल्प असेल, अणुविद्युत प्रकल्प असेल, त्यानंतर धरण असेल, एखादं उद्यान असेल, काही पण असू देत, हे आपल्याला तिथलं अभ्यासायचंय. कारण की जिल्हा विशेष वरती जरी प्रश्न पडला आपला चुकला नाही पाहिजे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा झालं जीएस, आणि झालेल्या क्वेश्चन पेपर रेफर करायच्यात, त्यामध्ये तुम्हाला 100% क्लिअर होऊन जाणार आहे. आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो आपली चालू घडामोडी. चालू घडामोडीला खूप मुलांना वाटतं आपण चालू घडामोडी कशातून करायच्या. तर मित्रांनो, टेलिग्रामचे चॅनल आहेत, त्यामध्ये आपला ओनली वर्दी पण आहे. तुम्ही जर त्याला आणखीन जॉईन नसाल तर आपण त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, ते तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यामध्ये पण आपण अपडेट टाकत असतो, चालू घडामोडीचं पण बोलत असतो. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक छोटी वही करायची आहे, 100 पानी वही करायची आहे, आणि त्यामध्ये आपल्याला त्याच्या नोट्स काढायच्या. ठीक आहे. तुम्हाला आता माहिती आहे, मागल्या वेळेस जर पडलंय पोलीस महासंचालक कोण होते किंवा आत्ताची आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे साहित्य संमेलन, त्यानंतर महाराष्ट्र केसरी, त्यानंतर शांततेचा नोबेल कोणाला भेटला 2025चा. जर 24चा विचारला तर आपल्याला आत्ताचा माहिती पाहिजे. जे पुरस्कार आहेत, त्यामुळे नंतर खेळाडू, समजा कुठल्या एखाद्या गोल्ड मेडल घेतलंय, सिल्वर मेडल घेतलंय, ब्रॉन्झ म्हणजे एक कुठलं पदक घेतलंय, ते खेळाडू कुठल्या राज्याची आहे, तिचं नाव काय आहे, कुठला खेळ आहे, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ही छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो एक एक मार्क आपल्याला गोळा करत मग आपली बेरीज 90 कडे जाते, अशी जात नाही. त्यानंतर महत्वाचा मुद्दा मित्रांनो, हे अनालिसिस करत आपल्याला आपल्या वहीमध्ये त्या चालू घडामोडी नोट डाऊन करायच्यात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा हे झालं जीएस आणि चालू घडामोडी. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला क्वेश्चन पेपर सोडायचे. कोणी म्हणतं क्वेश्चन पेपर सोडा, क्वेश्चन पेपर सोडा. अरे क्वेश्चन पेपर सोडायची 100% बरोबर आहे, पण ती कशी सोडायची? आपल्याला ओएमआर शीटच्या झेरॉक्स आणायच्यात काढून. भले काही फरक नाही पडत, भरती झाल्यानंतर एका महिन्यात आपलं सगळं वसूल होणार आहे. एका महिन्याच्या पगारात आपलं 100% सगळं वसूल होतंय. त्यामुळे खर्च होत असेल तर होऊ द्यात. ते झेरॉक्स काढून आणायच्यात. त्यामध्ये आपण
जी क्वेश्चन पेपर सोडायची तुम्हाला कुठलीही सोडा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, वरती टाइम मेन्शन करायचा आहे. 1.5 तासाच्या आत आपल्याला ती क्वेश्चन पेपर सोडायची. इथे आपल्याला 75 ते 80 मिनिटाच्या आत आपली क्वेश्चन पेपर झाली पाहिजे. इथं जर तुम्ही 90 मिनिटं घेताय तर मित्रांनो तिथं तुम्हाला टाइम पुरणार नाही. अशा वेळेने जर तुम्ही प्रॅक्टिस केली ठीक आहे. मग कुठला टॉपिक चुकलाय, हा मग कोण म्हणतं ते लिहून ठेवा. 100% लिहून ठेवा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. जीएसचा गणिताचा प्रश्न सोडा, पण ज्या टॉपिक वरचा प्रश्न चुकलाय तो डायरेक्ट जायचंय पुस्तक काढायचं. ठीक आहे, मराठी व्याकरणात तुमचा समाज चुकलाय, डायरेक्ट समाज पूर्ण टॉपिकच वाचून काढायचं. गणितात गेले, तुमचा एखादा नावेवरचं गणित चुकलंय, ते नाव बोट प्रकरणच बघायचं, डायरेक्ट पूर्ण बोट. हा मग जाताना वेग किती होता, येताना किती होता, सरासरी संथ पाण्यातील वेग किती, सगळं डायरेक्ट डायरेक्ट क्लिअरच करून टाकायचंय. त्यानंतरून महत्वाचा मुद्दा मित्रांनो, बुद्धिमत्तेचं तसंच. समजा तुमचा कुठलाही एखादा घड्याळावरचा टॉपिक पडला, त्यातला प्रश्न चुकला, मग घड्याळावरचा टॉपिक पूर्ण क्लिअर करून घ्यायचा. यावेळी जर तुम्ही गेलात तर मित्रांनो मी तेच केलेलं आहे आणि पहिल्याच भरतीत मुंबईतून 3रा आलेलो आहे. हे फक्त दुसरं काहीच नाही. आणि जे पण सांगतोय ते रिअल सांगतोय, नाही तर फेकाफेकीचे कामं आपण करत नाही. जे पण आपण ज्या ठिकाणाहून आलोय त्या ठिकाणाहून जे मुलं येत आहेत 100% त्यांना फायदा होण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवतो मित्रांनो, बाकी दुसरा काही उद्देश नाही. त्यानंतर महत्वाचा मुद्दा मित्रांनो आपला क्वेश्चन पेपर आणि जीएसचं मी तुम्हाला बोललोय. आता राहिलं मराठी, त्यानंतरून गणित आणि बुद्धिमत्ता, ह्या तिन्ही विषयाचं मित्रांनो आपल्याला एकदम प्रॉपर तयारी करायची. हे 3 विषय आपल्या हातातले आहेत. जीएस 100% महत्वाचा आहे. जीएसचे प्रश्न जास्त असतात. पॅटर्न जर पडला तर आपल्याला 75 पैकी 68 ते 70 कडे जायचंय. हे टार्गेट प्रत्येकाने ठेवायचंय. अशा प्रकारे मित्रांनो मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे, ते एकदम बेस्ट आहे. बाळासाहेब शिंदे सरांनी एकदम बेस्ट दिलेलं आहे. ते पुस्तक केलं तरी मला वाटतं दुसरं पुस्तक करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी सतीश वशे सरांचं पण पुस्तक तुम्ही घेऊ शकता, ते पण बेस्ट आहे. मी त्यातूनच केलं होतं. आणि गणितासाठी नितीन माले सरांचं कोकिळा प्रकाशनचं आणि पंढरेत राणे हे पण बेस्ट आहेत. आणि तुम्ही बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलनी सरांचं करत असाल तरी काही वाईट नाही. फक्त तुम्हाला तयारी व्यवस्थित करायची आणि टाइम किती वेळ अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो असं काही नाही, जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. भले तुम्हाला 10 तास भेटताय तर करा, कारण की ही वेळ परत नाही. आणि आपल्याला 100% देवानी संधी दिली आहे ना आता, तर त्याचं सोनं केलं पाहिजे. त्यामुळं लक्षात ठेवा मित्रांनो, जो पण टाइम भेटतोय त्यात अभ्यास आणि ग्राउंड ह्या 2 गोष्टीच करायच्यात आपल्याला, बाकी काही करायचं नाही. फक्त ग्राउंड आणि अभ्यास एवढं जर केलं पूर्ण तुमचा भविष्यकाळ आनंदाचा असेल, हे मी तुम्हाला 100% सांगतो मित्रांनो. त्यामुळं गडबडायचं नाही. आणि आता मला टेन्शन आलंय, कधी ग्राउंड होईन आणि काय याचा विचार करू नका. भले ते 1 महिन्याने हो नाही तर 2 महिन्याने हो, काही फरक पडत नाही. आपली तयारी अशी पाहिजे, तुम्ही मला कधीही सोडा, मी 45-43 ग्राउंड मारणार, लेखी 85 प्लस मारणार, लिस्टमध्ये हमखास नाव असणार. त्यामुळे काळजी करू नका आणि पॉझिटिव्ह राहा. आणि आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर 100% मित्रांनो कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, लाईक केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. आणि महत्वाचा मुद्दा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण ऑन करून ठेवा, जेणेकरून असेच महत्वाचे युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते तुमच्यापर्यंत 100% येतील अशी आशा करतो. चला तर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.